नमस्कार, सर्वांना शुभ सकाळ. मित्रांनो, आज पुन्हा एक निर्भया या महाराष्ट्राच्या मातीमध्ये विलीन झाली. जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी या छोट्याशा गावामध्ये एका 10 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला अतिप्रसंग करून तिचा खून करण्यात आला. आरोपी त्याच गावातील त्यांच्याच जवळचा राहणारा असा तो मुलगा होता. मित्रांनो, हे सगळं बघत असताना आहे ना, मन खूप व्यथित होतं की ह्या सगळ्या गोष्टी कधी थांबणार. आता प्रत्येक नेता येणार, त्या ठिकाणी म्हणणार यांना फाशी द्या, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये यांची केस चालवा, हे करा ते करा, असे असंख्य आश्वासनं त्या ठिकाणी येणार. पण घटना घडल्यानंतर मित्रांनो, नसरापूर घडून 6 महिनेसुद्धा झालेले नाही. आता हे नवीन प्रकरण येते आणि अशा कित्येक घटना रोज या महाराष्ट्रामध्ये दिवसाढवळ्या घडत आहेत. परंतु पोलीस प्रशासन किंवा सरकारकडून यासाठी ठोस पावले का उचलली जात नाही, हा एक साधा प्रश्न या ठिकाणी आहे. मित्रांनो, आपण बघितलं तर मोबाईलमध्ये आपल्याला असंख्य प्रकारे अश्लील कंटेंट्स आपल्याला जाहिरातीच्या रूपामध्ये येत असतात. जर अशी अश्लील कंटेंट्स या तरुण मुलींना जर विजिबल होत असतील किंवा सहज उपलब्ध होत असतील, तर अशा प्रकारच्या घटना इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा घडतच राहणार आहेत. गरज आहे ती मानसिकता बदलण्याची. आणि ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही बघितलं तर अशा प्रकारचे जर कंटेंट्स मोबाईलवर उपलब्ध होत असतील, तर त्या ठिकाणी त्याचा गैरवापर खूप चुकीच्या पद्धतीने होऊ शकतो. सरकार म्हणून या ठिकाणी जर सरकारला खरंच काहीतरी करायचं असेल, मी म्हणत नाही की प्रत्येक मुलीच्या पाठीमागे एक पोलीस तुम्ही तैनात करू शकता, हे सहज शक्य नाही आहे. याच काय कुठल्याच सरकारला हे सहज शक्य नाही आहे. परंतु ज्याची मानसिकता खरंच काम करण्याची आहे किंवा हे सगळं थांबवण्याची जर वृत्ती यांची जर चांगली असेल, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरापर्यंत मुलामुलींच्या मोबाईलपर्यंत पोचलेला अश्लील कंटेंट्स तात्काळ थांबवणं हा ह्यामागचा एक छोटासा उपाय असू शकतो. याच्या पाठीमागून लोकांची मानसिकता जर थोडीशी बदलली किंवा जर ह्या प्रकारचे कंटेंट्स त्यांच्या मोबाईलपर्यंत आले नाही, तर ते कंटेंट्स बघितले जाणार नाही. आणि वेळी अवेळी अशा ज्या घटना घडतात ते पण अल्पवयीन मुलींना या ठिकाणी टार्गेट केलं जातं, लहान मुलींना टार्गेट केलं जातं. ही एक विकृती समाजामध्ये जर जी पसरलेली आहे की लहान मुलींना टार्गेट करून त्या ठिकाणी त्यांचं शोषण करून त्यांचं खून करण्याची ही एक विकृती आहे, मानसिक विकृती. आणि ही विकृतीला कारण पण त्या प्रकारचे की बाबा ते सोशल मीडिया आणि त्याच्यावर येणारे कंटेंट्स, अश्लील कंटेंट्स, वेगवेगळे व्हिडिओज, ह्याच्या माध्यमातून ह्या समाजावर एक वेगळा परिणाम या ठिकाणी होतो आहे. मला असं वाटतं की सरकारने याच्यावर कडक काहीतरी धोरण अवलंबून सोशल मीडियावर येणारे जे काही चुकीचे कंटेंट्स असतील ते तात्काळ हे त्या ठिकाणून ब्लॉक केले जावे, हटवले जावे. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांवर कडक कारवाई म्हणून त्यांचे अकाउंट ब्लॉक केले जातात, त्यांचे कंटेंट्स ब्लॉक केले जातात. मग अशा प्रकारच्या चुकीच्या पद्धतीने येणारे अश्लील कंटेंट्स का ब्लॉक केले जात नाही, हा एक साधा प्रश्न आहे या ठिकाणी या निमित्ताने उपस्थित होतो आहे. समाज म्हणून आपणही आपली काहीतरी जबाबदारी या ठिकाणी पार पाडायला पाहिजे. चुकीच्या गोष्टीला, चुकीच्या मार्गाला जाणाऱ्या लोकांना आपण या ठिकाणी प्रवृत्त करायला पाहिजे. आणि सरकारने सरकारची जबाबदारी योग्य ठिकाणी पार पाडली पाहिजे. अशा घटना या वारंवार घडू नये यासाठी त्यांनी प्रामाणिक असे प्रयत्न करावे असं मला वाटतं. समाज म्हणून तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्की आपण या ठिकाणी कमेंट करा, व्यक्त व्हा. चुकीच्या गोष्टींना विरोध करा. आणि जर तुम्ही चुकीच्या गोष्टींना विरोध करू शकत नसाल, बोलू शकत नसाल, तर जो कोणी करतोय त्याला सहकार्य तरी करा. पण निगेटिव्ह बोलून किंवा चुकीच्या गोष्टींना न बोलून सुद्धा तुम्ही त्यांचं एक प्रकारे समर्थनच करत असता असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.